विनोदाच्या दरबारातील सगळ्या अव्वल आणि दर्जेदार कलाकारांची हसरी मैफिल घेऊन पुन्हा एकदा आलाय तुमचा आवडता मंच, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. को पावर्ड बाय पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड. मंडळी, आजच्या आणि उद्याच्या मैफिलीला 4 चांद लावणारे 2 कलाकार ठरणार आहेत पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी. चला तर मंडळी, सुरू करूया आपल्या सवाई विनोदवीरांची ही हास्य मैफिल. मंडळी, नेहमी तुम्हाला हास्याची राईड घडवणारे विनोदवीर आज देणार आहेत एका ड्रायव्हिंग स्कूलला. बघूया तिथे काय धमाल घडतीये. तुमच्या समोर येत आहेत विक्रोळीचे विनोद भूषण, पृथ्वी प्रताप, कधी गोड कधी तिखट चेतना भट, आणि आज पहिल्यांदाच या मंचावर परफॉर्मन्स सादर करण्यासाठी येतोय ओमकार राऊत. टाळ्यांच्या गजरात स्वागत. आजी परसाद सर, कसे आहे? आजी त्या आज आहे ना, मिनी गाडीच्या ड्रायव्हिंगच्या लर्निंगचा टीचर आहे ना, तर आज मिनी सगळ्यांना ड्रायव्हिंग शिकवणार आहे. आज आमच्याकडे कस्टमर पण येणार आहे, कारण काय आहे, कोणी जायलाच तयार नाही आहे ना बसने. सगळे बोलतात कोरोना आहे कोरोना आहे, मग सगळे गाडी शिकतात आणि गाडीने जातात. तर मी बघणार आहे आज कोण येतोय माझ्याकडे गाडी शिकायला. नाही ग, नाही बसचा कंटाळा आलाय ग बाई मला. म्हणून आपण गाडी शिकूया. मी म्हणून तुमच्याकडे गाडी शिकायला आलेलो आहे. हो, काय झालं ना, बसचा एवढा कंटाळा आलाय मला, म्हटलं बस. पहिल्या स्किट मधला पहिला पंच हा आहे तुमचा. पहिल्या स्किटचा पहिला पार्टनर पण बघ कोण. चल जाऊ दे, चल जाऊ दे, चल. तेच सांगतोय मी, या करोनामुळे ना या पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा एवढा कंटाळा आलाय सांगू तुला. म्हणून तुझ्याकडे गाडी शिकायला आलेलो आहे मी माझ्या धर्मपत्नी सोबत. कुठे आहे? ठीक आहे. कुठे आहे? येताना तर आली होती माझ्या बरोबर. वाटेत काय कावळ्याने उचललं की काय तिला? आजच्या गावात आली नाही, हे बघा काय झालं. काय कावळा कसा उचलेल हो मला? कावळा नाही, हा मांजा अडकलाय बघा ना. अहो सुटतच नाहीये. कधी उलट्या दिशेने फिरवतेस ती, असं नाही. तू लावतेस परत. एक मिनिट वहिनी अँटी क्लॉकवाईज. आज्या तुम्ही पण वहिनी एकच मिनिट. वहिनी थांबा. अयो किती गोड, माझा मांजा सोडवला तुम्ही. आज्या वहिनी, आपला असाच आहे ना, आपला असाच आहे. आपण काय करतो माहिती आहे काय, आपण गुंता करतो पण आणि सोडवतो पण. म्हणजे आहे ना, तुम्हाला सांगतो साहेब, आपली गाडी आहे ना फुल ट्रॅफिक मध्ये अशी हुंक करून मस्क्यासारखी चालते. आपला असाच आहे ना. आपला कसा एकदम क्लीन आहे, कोणाला घासायचा नाही, काय नाही. गाडीला तर डॅश पण येत नाही. बघा ना, फुल गाडी हे बघा, मागून बघा, गाडीला डॅशच नाही. पण आपण आहे ना एकदम क्लीन गाडी चालवतो, अजिबात घासत नाही. पण मला काय वाटतं, हे लय घासतात काय. पॅन्ट बघा केवढी घासलेली आहे. पॅन्ट बघा किती गोड. आपला असंच आहे, आपण लय कॉमेडी करतो. काय आहे, ड्रायव्हिंगला पोरी येतात ना तेव्हा बोर होतात ना, मग त्यांच्यासाठी आपण कॉमेडी करतो. डोळे उघड. तुझे हे एवढं सगळं बोललास, तुला म्हणायचं काय होतं? नाही, आपल्याला एवढाच बोलायचं आहे की आपण ज्याच्यासाठी आलोय ते निपटून टाकूया ना. हे म्हणायचं होतं तुला. अच्छा, आणि निपटून टाकायला काय मॅटर झालं आपल्यात? नाही की नाही. ड्रायव्हिंग शिकायला आलोय की नाही मी. मग अशी छान ड्रायव्हिंग शिकवायचा. नियम पाळले पाहिजेत बाबा. स्टेअरिंग काय नाही, फर्स्ट गिअर मध्ये गाडी चालवली ना तर ती गाडी अशी डुग्गू चालते. मग आपल्याला ते आवडत नाही, एकदम बोर मारते गाडी. आपण तुम्हाला गाडी अशी शिकवेल ना, डायरेक्ट सेकंड गिअर मध्ये टाकायची आणि डायरेक्ट सिंगलला थांबायचं. बघा तुम्ही. कुठे सिंगलला? लाल पिवला हिरवा सिग्नल. नाही, तुम्ही अगदी बरोबर बोलत. मला पण गाडी अशी एकदम
तुम्ही आधी विचारायला पाहिजे होते ना मला. आजी इथे खड्डा वखाडून ठेवलेला आहे ना, वायरिंगचं काम चाललेलं आहे, तुम्ही त्याच्यातच पडलेले आहे. असं नाही करायचं आहे. इथले आपले लोक आहेत ना, खड्डा उकाडतात पण आणि खड्डा दुरुस्त पण करतात. काय करतात ते, आता काय करणार ना? ए बाबा ऐक हे ते जे ओखाडलेले खड्डे आहेत ना, तसे आम्हाला सेफ गाडी शिकव. ते चिराय बिरायचं काही नको. हा, तुम्हाला एकदम सेफ शिकायचं आहे काय? मस्त मग एक छान काम करा, असं. मागे जाऊन बसा. चला. का म्हणजे आता मी यांना गाडी शिकवणार तेव्हा मागून बघा ना सेफ कशी चालवायची आहे ती. नाही मला नाही चालणार आहे. हे बघा, आधी मी गाडी शिकणार आणि मग ती गाडी शिकणार आहे. हा, कसं आहे ना साहेब, आधी आहे ना बाईने गाडी शिकलेली पाहिजे. काय आहे, बाई आहे ना अशी फुल स्पीड मध्ये गाडी मारू शकते आहे ना. आणि कसं आहे, कोणतरी मोठा माणूस बोललेला आहे ना, हे वाय शुड हे बॉईज प्रत्येक वेळेला आहे ना, बोललेला आहे ना. किती मस्त बोलला तो तुम्ही. अगं काहीही बोललेला नाहीये तो. मस्त काय बोलला, बॉय शूड वाय काहीतरी एवढंच बोललाय तो. कळलंय का तुला? ए बाबा, मी गाडी आधी शिकणार आहे. चल तू गाडी शिकव मला. आजी ठीक आहे वहिनी, मी आहे ना यांना 5 मिनिट मध्ये निपटवतो, मग आपण बघू. का आपण बघू? आणि 5 मिनिट काय 5 मिनिट? आपलं ठरलंय ना 30 मिनिट, 30 मिनिट्स ठरलेलं आहे. पण आपण अशी शिकवणार ना की तुम्हाला कळणारच ना. आजी 30 मिनिट कधी झाले यार, असं वाटेल 5 मिनिट झाले यार. या वहिनी या ना, आतमध्ये या ना. या हा या वहिनी या. हा या बाहेर चल बाहेर. अच्छा दरवाजा उघडून या ना, नवीन आहे म्हणून काय पण करणार काय? हा डिटेलिंग पाहिजे ना यार. हा ते सीट बेल्ट लावा, नाही तर पुढे ऍक्सिडेंट झाला ना तर तुम्ही फोल्ड बिल्ड व्हाल. हो हे होतात काय हो फोल्ड? तुम्हाला कसं कळलं? होतात काय? यांना मांडी नाही घालतायत. सांग सगळं सांग. हा, मला मांडी घालता येत नाही, मला इथे पुळी आहे, इथे तीळ आहे, इथे केस्तुडी आलाय, सगळं सांग. अहो तुम्हीच सगळं सांगताय, मी नाही सांगत आहे. कसं आहे ना, त्यांनी काय बोललेलेच नाही आहेत. आपण फक्त सीट बेल्टचा सांगितलं, काय बेसिक क्लिअर असलेला पाहिजे ना. शिकव काय ते. आपल्याला त्याचेच पैसे दिलेले आहेत ना. आपण तुम्हाला ड्रायव्हिंग येत नाही, आपल्याला ड्रायव्हिंग येतं, आपण ड्रायव्हिंग शिकवणार. वहिनींना येत नाही पण वहिनी शिकणार. मग मी काय ते सीट बेल्ट लावायला आलोय फक्त? वहिनींचं डिटेलिंग बघा. आई शपथ वहिनी, एवढं डिटेलिंग नका करू. काय आहे, तुम्ही अशा उठाल ना तो गाडीच्या टप्परचा जो डेंट आहे ना तो नीट होईल, पण तुमच्या टाकलेला जो डेंट येईल ना तो नीट नाही होणार. मग बाकी लोक त्याच्यावर चित्र काढतील. कधी थांबतेस सांग मला. तुम्ही काय आहे ना, मी फक्त सीट बेल्टचा का सांगितला. आज्या पहिला दिवस आहे ना, मग पहिल्या दिवशी फक्त आपण काय एरिया कव्हर करत होतो. तुम्ही फक्त तिचा एरिया कव्हर करताय, माझा एरिया कव्हरच करत नाही तुम्ही. तसं नाही आहे साहेब, तसं नाही आहे. कसं आहे आपला कसा हे काम आहे ना, तर आपण नीट सांगतो. म्हणजे पहिला दिवस असतो ना तेव्हा काय गाडीचा जजमेंट नसतो. गाडी नवीन असते, आपण नवीन असतो, मग असे बुडबुडे यायला लागतात आपल्याला. मग प्रॉब्लेम होतो की नाही. मग आपण काय करतो माहिती आहे काय, आपण आहे ना असा मंदी बोलून आहे ना लोकांना रिलॅक्स करतो. काय 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 करतो? काय रिलॅक्स करतो. हा मग त्याच्यानंतरच तर माणूस लोक अशी रस्त्यावर गाडी हाणतात ना जोरात मध्ये. तुझे हे असं जवळ बोलून विस्पर करतोयस ना, हा ते तुला वाटतंय हा खूप महत्वाचं आहे. त्यात काही महत्वाचं नाहीये. तू फक्त वातावरण हलकं करतोयस मित्र. हा काही नाही रे. मी तू गाडी शिकव ना. तू गाडी शिकवताना मी हेलिकॉप्टर शिकवतोय असा भास नको निर्माण करू. गाडी शिकव. हे का चाबी लावा. प्रॉब्लेम काय होतो माहितीये काय, आता तुमच्या चेहऱ्यावर आहे ना नवरस दिसतात. पहिल्या स्किटमुळे तुला नवरस दिसले? अरे दिसतात. अरे तुमचा चेहरा बघा ना, एकदम मिरर मध्ये बघा. तुमचा चेहरा एकदम असा नवरसला, एकदम असा घाबरला एकदम. अरे नर्वस नको जड शब्द वापरूस रे. अजय काय करतो यार तुम्ही? अरे हॉर्न काय डोक्याने वाजवायचा असतो काय? तो डोकं लावून हाताने वाजवायचा असतो यार. मग अजय हॉर्न डोक्याने वाजवला तर लोक उद्या काय लिहतील? हॉर्न डोके प्लीज. हॉर्न डोके प्लीज. अरे बाय. बरं खूपच गोड. हे
गोड आहे. अगं उद्या कुकरच्या शिटीवर हसशील तू. थांब जरा. आणि मग नॉर्मली जे लिहितात हॉर्न ओके प्लीज, मग तेव्हा हॉर्न कशाने वाजवतात ते? सांग ना. चावी लावली ना की त्याच्यानंतर न्यूट्रलला आहे का नाही ते चेक करायचं. थँक्यू. हा, मग त्याच्यानंतर मग आपल्याला आहे ना क्लच वरती पाय ठेवायचा. कुठला? तो पाय आहे ना तो तुमचा एस्लेटर वरती ठेवायचा आहे आणि हा जो आहे ना तो क्लच वरती ठेवायचा आहे आणि तिसरा पाय आहे ना तो नसतोच ना. मी बोललो ना, मी मध्ये मध्ये कॉमेडी पण करतो. लोक बोर होतात ना, मग ते जमत नाही. मी नाही होत रे बोर. नाही होत. तू मेन शिकव ना बाबा. अरे मी शिकवतो. आपल्याला काय हे नाही, आपल्याला ज्याचे पैसे दिलेले आहेत ते आपण शिकवणार आहे ना. तर तुम्ही काय करा माहिती आहे काय, पहिले चाबी मारा, त्याच्यानंतर गाडी न्यूट्रलला आहे का चेक करा, एस्लेटर वरती पाय आणि क्लच वरती पाय. ब्रेक वरती फक्त कुणी आलं तरच पाय ठेवायचा, तोपर्यंत ठेवायचा नाही. पण त्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, हँड ब्रेक बघायचा. तो काढलाय का नाही ते बघायचं. नाही तर काय होतं, आपण आहे ना डायरेक्ट एस्लेटर देतो आणि गाडी अशी करायला लागते. मग आपल्याला कळत नाही, कारण गाडीची भाषा वेगळी आहे ना आणि आपण तिला विचारतो आणि तिला पण कळत नाही की अरे काय नेमका झाला काय. मग त्याच्यानंतर कधी कधी काय होतं, काही लोक असतात ना ते नुसते ब्रेक वरती पाय द्यायच्या ऐवजी एस्लेटर वरती पाय देतात आणि हँडब्रेक काढतात आणि गाडी अशी जाते. मग लफडा होतो. यांच्या गाडीचा पण हँडब्रेक काढलेला आहे काय? तू थांब ना बाबा, हळूहळू बोल. जिभेला ऍक्सिलेटर लावलायस का तू? नाही ना, हळू सांग मला काय करायचंय सांग. एक मिनिट. कसं आहे ना साहेब, आता काय झालंय, तुमचा हाफ एन आवर संपलेला आहे ना. आता तुम्ही मागे जाऊन बसा. ओ वहिनी, तुम्ही पुढे या ना. आता वहिनींना पुढे होऊ द्या. काय आहे साहेब, आणि तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही आहे ना मागे बसून पण शिकू शकता. शेवटी कुणीतरी बोललेलं आहे, देणार याने अप्पर द्यावे, घेणार याने डिप्पर घ्यावे. गेअर टाकता टाकता सगळ्यांचे ऍक्सिडेंट व्हावे. देवाला तरी घाबर, त्याला तरी घाबर. कोण असं कोणीही बोललेलं नाही. ते देणार सोड, जाऊ दे रे. काय बोलतो मी, जातो. हे बघ, ह्याला म्हणतात डिटेलिंग. सीट बेल्ट पण काढलाय मी. आईला साहेब, डिटेलिंगच्या नावावर बहुतेक पुन्हा गाडगिल घेऊन जातो. अरे तू शिकव रे, शिकव ना. नको ते फालतू शिकव. अरे साहेब, टप लागेल ना डोक्याला, करा ना डिटेलिंग. आता तुम्ही शांत बसा. मी वहिनी, आता मी तुम्हाला शिकवतो गाडी. एक मिनिट, मी आहे ना आधी सीट बेल्ट लावतो. लांबो लांबो, काय रॉकेट सायन्स आहे ते? नाही पण नाही ना, एवढंच करायचं. हा, पण ते टच नको करू तिला. एक मिनिट. काय आहे ना साहेब, आता मला ना हळूहळू लक्षात यायला लागलाय, तुम्ही आहे ना मला हे लंपपपट समजताय. हळूहळू. हा, आपण काय तसला नाही. आपण लय चिकन्या पोरींना शिकवलेलं आहे. वहिनी तर काय पण नाही. ईशा, अगं प्रशंसा आणि अपमान यातला फरक कळतोय का तुला का नाही? नाही वहिनी, आपण काय अपमान बिपमान केलेला नाही आहे. आणि आपल्या दिलात असा कायच नसतो, कधीच नसतो. हे यांना सांगा, हे ना नेहमी असेच करतात. सांगून टाक. सांग. मी फोडला टप. गप्प बस. सगळं सांग. मी तुला कुठेही घेऊन जात नाही. मी तुला मॅक्सीत फिरवतो. साडी घेतलेली नाहीये, माहेरी पाठवत नाही. सगळं सांगून टाक. कर बदनाम कर मला. अहो तुम्हीच सांगताय की नाही सगळं. कसं आहे ना साहेब, इकडे या ना. नको रे, ते असं नको रे. तिकडनं सांग रे बाबा. काय ते असं गाडी शिकव बाबा तू. आपण शिकवणार, आपण त्याच्यासाठी आलेलो. बोलतोयस तू फक्त बोलतोयस. आपण शिकवणार. तू करून दाखव काहीतरी, प्रॅक्टिकल दाखव. करणार ना आपण. वहिनी, तुम्ही काय करा माहिती आहे काय, अशी ना पहिले चाबी मारा. आणि चाबी मारायच्या आधी आहे ना सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही करायला पाहिजे ती म्हणजे हा जो काही एक रिअर व्ह्यू मिरर असतो ना त्याच्यामध्ये बघायचा. हा बघाय त्याच्या. पण वहिनी, किती गोड. तुम्ही मधून भांग पाडला ना, तुम्ही लय ब्युटिफुल दिसाल यार. काय आणि किती वेळ बघणार आहेस? एवढा वेळ बघितलास ना, मागे गाडी येऊन ठोकून जाईल. अजय नाही वाहिनी, तुम्ही करा वो, यांचा काय ऐकू नका. तुम्ही पहिले आहे ना मिरर मध्ये बघायचा, टिपली लावायची, लिपस्टिक लावायची, आपण बाई दिसतो का बघायचा. मी बाईच आहे, पण दिसले पण पाहिजे ना, बघायचा. हा, आणि मग त्याच्यानंतर मागून कोण येऊन गाडी ठोकतो का बघायचा. आणि तिथून नाही, याच्यातूनच बघायचा. आणि इथून जर कोणी बघितलं आपण गाडी ठोकताना, तर पहिले सीट बेल्ट काढायचा, दरवाजा खोलायचा आणि त्याला बोलायचा,
याला शिवी द्यायला पाहिजे ना, नको त्याने रे मागून बाबा. ठोकली तर. अरे येडायस काय तू, वेडायस तू, असं कोण बाहेर येऊन आम्हाला मारामारी करायला सांगतोस? मुळात गाडीच अशी शिकव की कोणी मागे येऊन ठोकणार नाही. अजय पण ते मागच्यावर डिपेंड करतं ना, की गाडी ठोकणार आहे की नाही ते. तू शिकवलंयस मागच्याला? नाही मग नाही ठोकणार तो. तू इथे आम्हाला शिकव. चल अजय पण चल गाडी शिकव बाबा. हे माझ्या लय डोक्यात जात आहेत, हळूहळू माझ्या लय डोक्यात जात आहेत. हे तुम्हाला सांगतो वहिनी, तुमच्या जागी जर मी याची बायको असतो ना, तर मी याला लय तोडला असता. अय्या, मी पण अगं टाळ्या कसल्या देतेस? या मी पण करून. अगं हॅशटॅग गोड. तुला तिकडे जा, जा तिकडे. मी तुझ्याकडनं गाडी शिकणारच नाहीये आता. मला शिकायचीच नाहीये तुझ्याकडनं गाडी. मी काय कमी आहे? मी कमी आहे? मी IT मध्ये कामाला आहे. IT मध्ये सॉफ्टवेअर गाडीतलं सगळं काढून तू चल. मला तू चल गाडी शिकायची. काही गाडी शिकायची गरज माझी आहे झोळी रिकामी आहे, हो. झोळी देणार ना वहिनी. तांदूळभर झोळी. गाड्या भरते गाडी वगैरे. शिकायची. चालतो आपण मेट्रो स्टेशनवर फिरायला जाऊ. मला इकडे. वा वा, बहारदार परफॉर्मन्स, बहारदार. ओमकार, छान श्री गणेश गेलास, मस्त. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा, वा मजा आली. चेतना, फार अफलातून बेरिंग पकडलो होतोस तू. फार मजा आली त्या कॅरेक्टरकडे बघताना, आणि ते कुठेही सुटलं नाही. कन्सिस्टंटली ते हसणं किंवा तो जो मॅडनेस होता त्या बायकोचा, तो कन्सिस्टंट होता पूर्ण परफॉर्मन्सभर. फार मजा आली बघताना. पृथ्वी, एखाद्या स्किल्ड ड्रायव्हरची स्टेअरिंगवर जितकी पकड असते तितकी तुझ्या बेरिंगवरती पकड वा होती. वा वा वा. मस्त पकडली होतीस भाषा, आणि अत्यंत कन्व्हिक्शननी तू ते कॅरेक्टर प्ले करत होतास, त्यामुळे मजा आली खूप. ओमकार, तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. तू आलास तेव्हा क्षणभर मला असं वाटलं की अतुल गोगावले आलाय, आणि त्यामुळे तुला सूर सापडला नसता तर मला नवल वाटलं असतं. क्या बात आहे. पण तू आल्या आल्या सूर पकडलास. नुसता सूर नाही पकडलास, तू वेगही पकडलास. या मंचावरच्या प्रवासाला कधीही कुठेही ब्रेक न लागो, ॲक्सिलेटर पूर्ण तुझ्या हातात राहो, वा वा. आणि तुझी गाडी भरधाव वेगाने या मंचावरनं धावत जावं अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. पुन्हा एकदा तुझं मनपूर्वक स्वागत. तुझी पर्सनॅलिटी छान आहे, तुझा आवाज छान आहे, आणि तुला विनोदाची जाणही खूप छान आहे. वेलकम. वा वा, keep it up guys, keep it up. मंडळी, दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर आज पुन्हा एकदा रंगणार आहे आपल्या सगळ्यांचा आवडता जाऊया गप्पांच्या गावा हा मुलाखतीचा कार्यक्रम. आणि त्यासाठी आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि विनोदाची राणी विशाखा सुभेदार. नमस्कार नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झालं पाहिजे. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे, या कार्यक्रमात आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. तर आज खड्ड्यात पडायला येणार, आज इथे मुलाखत द्यायला येणार आहेत बाटलीवाला इन्स्टिट्यूटच्या सर्वा विशाखाताई बाटलीवाला. एकदा जोरदार टाळी त्यांचं स्वागत करूया. स्वागत आहे तुमचं. आणि मुळात मी आभार तुमचं यासाठी मानतो की फारच छोट्या नोटीसवर तुम्ही इथे आलेला आहात. नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. खरं तर मला सामाजिक कार्यासाठी कायमच तत्पर राहायला आवडतं. वा, वा. पण एक प्रश्न विचारू का? बोला म्हणजे ना. काल रात्री तुम्ही 2 वाजता फोन केलात, ही काही वेळ आहे का फोन करायची? नाही, ऍक्च्युअली मी दिवसाच करणार होतो, पण मागे एकदा तुम्ही म्हणाला होतात की समाज कार्यासाठी मी 24 तास उपलब्ध आहे, दिवस रात्र कधीही फोन करा. अहो, पण कधीही म्हटल्यावर कधीही नाही ना फोन करायचा. बरोबर आहे, बरोबर. ती बोलायची पद्धत असते, म्हणायची पद्धत असते. आता आपली सई नेहमी कसं म्हणते, तुमचं हे त्रिकूट बघायला मला पुन्हा आवडेल, पण म्हणून लगेच आपण तिघांचं स्किट करतो का? नाही. तिला आपलं सुचत नाही त्यावेळेस काय बोलावं ते. आता प्रसाद दादा, पार्टी कधी? त्याच्यावर ते म्हणतात नक्की देणार, पण ते देतात का? ती बोलायची पद्धत असते. आता चॅनल सुद्धा तुम्हा सगळ्यांना आपण युरोप टूरला घेऊन जाणार असं म्हणतं, पण नेतं का? चॅनल कधी म्हटलं युरोप टूर? मला नाही म्हटलं कधी. चॅनल नेत आहे मला टाळून. नाही नाही, तुम्हाला टाळून शक्य आहे का? मग? नाही नाही, चॅनल असं म्हणत नाही, आपण अशा गोष्टी पेरत राहायच्या. स्किट मध्ये ना
अशा छोट्या छोट्या गोष्टी पेरल्या ना की ते आपोआप खऱ्या होतात. म्हणजे निदान युरोपला नाही किंवा नेपाळला तरी नेतील असं आपल्याला. तसं नाही, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. कालांतरानं त्या गोष्टी खऱ्या होतातच, ठरतातच. माहितीये का, हल्ली सोशल मीडिया त्याच्यावरच तर चाललंय नाही का. क्या बात आहे, क्या बात आहे. जे विचार तुम्ही इथून मांडलेत ना, क्या बात आहे. खरंच म्हणजे तुम्हाला ना क्या बात आहे ना, मला खूपच हे वाटलेलं आहे. येस येस येस, फार बरं वाटलेलं आहे. येस येस. या ताई, तुम्ही आलेला आहात, पुन्हा एकदा स्वागत करतो. या सोफ्याच्या घशात तुम्ही काय करू? नाही, सोफ्यावर बसा, सोफ्यावर बसा, असं एवढंच म्हणा. प्लीज प्लीज. मला कळेच नाही एकदम. नाही, येस येस, प्लीज 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 बसा. येस येस येस. सो मॅडम, ऑल युअर्स. अच्छा, तुम्ही माझी ओळख वगैरे काही करून आपली आहे, ओळख आहे. नाही, आपली ठीक झाली आहे. ना ओके, हा ठीक आहे. नमस्कार रसिक हो, मी विशाखा सुभेदार बाटलीवाला. म्हणजे लग्नाआधीची मी सुभेदार आणि लग्नानंतर मी बाटलीवाला. आपल्या शहरातले सुप्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट चिंतन बाटलीवाला यांच्याशी मी लग्न केलं. आपला चिंत्या. तुम्ही ओळखता माझ्या यांना? नाही. मग डायरेक्ट चिंत्या काय? नाही, मी म्हटलं आपला चिंत्या नाही. तुमचा चिंत्या वेगळा, माझा चिंत्या वेगळा. आपण प्रश्नांना सुरुवात करूया का? का काय माहित, तुम्ही प्रश्न विचारणार आहात का मीच माझे प्रश्न गृहीत धरून मुलाखत सुरू करायची? नाही, मी विचारतो ना. मी विचारतो ना. प्लीज. तर सगळ्यात आधी पहिला प्रश्न. हो. आता काय कळलं नाही. आता मजा येणार आहे मुलाखतीला. आता मुलाखतीला मजा येणार. तर प्रश्न असा आहे की तुम्ही 10वीच्या विद्यार्थ्यांचं कॅन्सल करता. तुम्ही कॅन्सल करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? नाही, एक मिनिट, मला प्रश्न विचारू द्या. 1 मिनिट. म्हणजे वर्षभर त्यांनी मेहनत करायची आणि तुम्ही शाळा येणार मार्च महिन्यात आणि तुम्ही कोण आहे 10वी चल कॅन्सल, 10वी कॅन्सल, हे का? 1 मिनिट ऐका, मला कॅन्सल करायचं नाहीये, मी काउन्सिलिंग करते. कॅन्सल आणि काउन्सिलिंग फरक आहे. 2 वेगळे शब्द आहेत ना. काउन्सिलिंग आहे ते. काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन. म्हणजे सांगते. समुपदेशन म्हणजे काय? सल्ला देणं, ऍडवाइस, मार्गदर्शन. हे शब्द मला माहिती नाही. हा दोष माझा नाहीये ना. तुम्ही मला काय दोष देताय? स्वतःबद्दल बोला ना. कसं आहे, भाषाची माहिती करून घ्या. भाषेची कळले. 2 वेगवेगळे शब्द आहेत. काउन्सिलिंग आणि कॅन्सल 2 वेगवेगळे शब्द आहेत ना. त्याचा अर्थ त्या ठिकाणी तो शब्द नाही वापरला तर त्याचा अर्थ बदलतो. आता बघा, फॉर एक्झाम्पल, तुम्ही माझी मुलाखत घेताय च्या ऐवजी तुम्ही माझ्यात इंटरेस्ट घेताय असं म्हटलं तर गुजबम्स. कमाल. ऍक्च्युली एक सांगू का? बोला ना. मी ना अजिबातच चिडत नाही. म्हणजे माझ्या जिभेवर साखर ठेवावी लागते. काय, माझं समुपदेशन हा व्यवसाय आहे ना, त्याच्यामुळे चिडायचं नसतं मला. पण तुम्ही ना मला माझ्या मनाविरुद्ध वागायला लावू नका प्लीज. मी चिडले वगैरे मग मी काय करेन सांगता येत नाही ना. मोठ्या मनाने मी तुमची माफी मागतो. पुन्हा प्रश्न तोच आहे की तुमचं कार्य काय आहे? माझं कार्य म्हणजे 10वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचं समुपदेशन करणं हे माझं कार्य. नाही, अतिशय चांगलं आहे की 10वीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही ते समोरचं स्टेशन समुपदेशन तुम्ही करता. तर तुम्ही हे करता. ते तर तुमचे जे पती आहेत ते तुम्हाला त्यात मदत करतात का? नाही, कसं आहे की ते आता गायनाची लाज वाटते एवढे मोठे आहेत या शहरातले. तर एक मोठा गायनाची लाज वाटते. हे काय आहे गायनाची लाज वाटते? तुमचे पती आहेत ना, आता मगाशी सांगितलं तुम्ही. गायनेकोलॉजिस्ट आहेत. गायनाची लाज वाटते काय? नाही, मला थोडं हे त्याचे कान आहेत ना, त्याची भोक आहेत ती काय मळ साठवायला दिली आहेत? हसू नका, नीट शब्द जर ऐका ना. ते माझं चुकलंय. एनिवे, तर ते गायनेकोलॉजिस्ट आहेत. तर ते मला अगदी मदत असं नाही करत, पण त्यांचं प्रोत्साहन असतं, त्यांचा पाठिंबा असतो कायम. तर गेली अनेक वर्ष मी या शैक्षणिक क्षेत्रात समुपदेशक म्हणून काम करते. तर आता म्हणजे विद्यार्थी मित्र 10वीचा टप्पा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे आयुष्यातला. त्या टप्प्यावर येताना ना काळजी घ्यावी लागते. आता बघा रसिको, मार्च महिना आहे. मग एप्रिल काय पोपट आहे? मार्च महिना आहे, एप्रिल पोपट आहे, मे का घार आहे. कैसा बात करताय तुम बियरवाला? नाहीये, बाटलीवाला आडनाव आहे माझं, बियरवाला नाव नाहीये माझं. येस येस येस. एक सांगू का तुम्हाला? बोला ना. म्हणजे मी ना ब्लॅक बेल्ट आहे.
लेदर बेल्ट. या एका पंचसाठी सलवारवर बेल्ट घातलास? घाल. पडला तो. बेल्ट आहे आणि पंच आहे. मध्ये मध्ये नका बोलू प्लीज. Yes, yes. हा तर 10वीचा टप्पा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे या परीक्षांना जर सामोरं जायचं असेल ना तर अत्यंत महत्वाचे 3 टप्पे आखायचे. तर पहिला टप्पा शारीरिक सक्षमता. यामध्ये काय ना मंडळी, वर्षभरच आपल्या झोपेला किमान 8 तास सलग झोपण्याची सवय लावायची. त्यामुळे काय आता हल्ली मी बघते विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मंडळी परीक्षा जवळ आली ना की प्रचंड जागरण सुरू करता. आणि त्यामुळे काय होतं, तुमच्या शरीरातली जे रासायनिक द्रव्य आहेत ना ते तुमच्या शरीरावर परिणाम करतात आणि तुमच्या स्मरणशक्तीला बाधा ठरते. त्यामुळे जागरण टाळा आणि अत्यंत शांतपणे अभ्यास करा. ही दुसरा टप्पा. आता मी तुम्हाला शारीरिक एक जर रिक्वेस्ट करू का, सारखं टप्पा 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 होते, इरिटेट होतंय कानाला. व्हेरिएशन आहे ना. कार्यक्रमाचं नाव काय? जाऊया गप्पांच्या गावा, जाऊया टप्पांच्या गावा आहे का? तुमचा टप्पा हल्लाय का? जरा गप्प बसा ना. तर दुसरा टप्पा असा आहे की ताण तणाव. आता ताण म्हणजे काय? हे आपण ज्यांनी ऐकतो ते कान. तो कान. आणि गायक घेतात ते ती ताण. हो ताण आहे. आणि आपण म्हणतो ना तुझ्या नानाची ती टांग. आणि जो कोंबडा असतो सकाळी आरवतो ते ती बांग. अच्छा अच्छा अच्छा. आणि ती हेअर ड्रेसर सुलभाताई करते ते ती टॉंग. होळीला आपण पितो ती भांग. आणि तुमचा पडत नाही ना तो सुद्धा भांग. तर मी होते दुसऱ्या टप्प्याकडे. ताण. तर ताण म्हणजे काय? स्ट्रेस. हल्ली आपण बघतो सगळ्या आजारांचं मुख्य कारण म्हणजे स्ट्रेस आहे. येस येस. हे अतिशय मोठा पॉइंट यांनी म्हटलेला आहे. 30 ml वाला. 30 ml नाहीये. सॉरी काय झालं ते? सॉरी. येस 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 येस. तर रसिको हो, स्ट्रेस आज प्रत्येक क्षेत्रात तुम्ही गेलात तर स्ट्रेस लेवल खूप वाढलेली आहे. अच्छा, तुम्ही सांगताय का पुढचं सगळं? सांगा. तर तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्र घ्या किंवा शैक्षणिक क्षेत्र घ्या, मेडिकल क्षेत्र घ्या, सगळीकडे हे वाढलेलं आहे. स्ट्रेस आपल्या जवळ कोणत्या रूपात येईल आपल्याला काही कळू शकणार नाही. या क्षणाला ह्या मंचावर सुद्धा स्ट्रेस असू शकतो. याचं उदाहरण आपल्या जवळ आहे हा सोफा. या सोफ्यावर आज काय स्ट्रेस आहे ते आपण इमॅजिन करू शकतो. चला, सहन होत नाही, सांगता येत नाही अशी परिस्थिती त्या सोफ्याची झालेली आहे. सोफ्याने जायचं कुणाकडे? याच्या समोरचं स्टेशन कोण करणार? मी उभं राहते ना. काय माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला सोफ्याची काळजी आहे, पाहुण्याची कुठे काळजी आहे? मी उभं राहते. मी उभं राहून बोलते. ऐका, मला तसं नव्हतं म्हणायचं. काय म्हणायचं? उभं राहून सुद्धा काय तसा फरक पडला? ह्याचा स्ट्रेस तुम्ही फरशीवर देता येतात. सॉरी प्लीज हवं हे याच्यावर हे प्लीज बसा. प्लीज. मला फक्त प्रश्न आहेत ते विचारायचे. ठेवा तुमच्या थिल्लर प्रश्न आहेत तुमचे. चिडू नका, मला फक्त एवढं. तुम्ही जरा शांत बसाव प्लीज. एकही प्रश्न कुठल्याही विद्यार्थ्याच्या मनात अशा प्रकारे आलेले तुम्ही थिल्लर प्रश्न विचारता, जरा शांत बसा. नॉनसेन्स. हा तर मुद्दा असा आहे, आता आपण ताणतणावापर्यंत होतो, तो तणाव अजिबात घ्यायचा नाही. ताण मुक्त जगायचं, आनंदी राहायचं. तिसरा मुद्दा आहे मानसिक स्वास्थ्य. आपलं मानसिक स्वास्थ्य जपायचं. कसं? मन आनंदी ठेवायचं. छान गमतीशीर काहीतरी व्हिडिओ बघायचे, एखादं स्किट बघायचं. महाराष्ट्राची हास्य जत्राचं स्किट बघायचं. समीर चौगुलेचं स्किट तुम्ही बघू शकता. हा याचा बघा, माझा आला की डोळे मिटा. तर असं एखादं स्किट बघायचं. ते झाल्यावर मग अतिशय आनंदी मनानं अभ्यासाला लागायचं. आता 18 तास अभ्यास करण्यात खरं तर काहीच अर्थ नसतो. 3-4 तास फोकस राहून अभ्यास करायचा. म्हणजे लक्षात राहतं. आता बघा, आपण मंडळी लक्षात स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळे पर्याय तुम्ही तुमचे शोधू शकता. उदाहरणार्थ आपल्याला पाढे लक्षात राहतात. ते का लक्षात राहतात? कारण एक चाल असते, बे एके बे, बे दुने चार म्हणा. तर ही पाढे चाल असल्यामुळे आपले पाढे आजही लक्षात आहेत. तुम्हाला आठवतं लहानपणी अतिशय सुंदर उदाहरण आहे की एखादी व्याख्या लक्षात ठेवायची असेल तर आपण गाण्यांच्या स्वरूपात लक्षात ठेवतो. तसंच इंद्रधनुष्याचे 7 रंग आपण लक्षात ठेवण्यासाठी. मला माहितीये मी लक्षात ठेवायचं. माझ्या बाबांनी मला शिकवलेलं होतं. मी सांगू शकतो का? मी येस. इंद्रधनुष्याचे 7 रंग मला बाबांनी शिकवलेले होते की हे लक्षात ठेवायचं. म्हणजे त्याचे प्रत्येकाचा एक एक शब्द आहे तो लक्षात ठेवायचा. तान्यास तुम्ही दुधू पाजा असं लक्षात ठेवलं ना की इंद्रधनुष्याचे सगळे रंग आपल्या लक्षात राहायचे. म्हणजे मी म्हणायचं तुम्ही दुधू पाजा. मी म्हणायचं दिस इज अमेझिंग. प्लीज जरा एक्सप्लेन कर ना प्लीज. आता तानास तुम्ही दुधू पाजा ना. तर ताना तर तांबडा.
तावरून आपण तांबडा हे करू शकतो. हा, हा. नाही नावरून नारिंगी ओहो. असं होऊ शकतो. गावठी. हा, नारिंगी. स वरून सफेद आहे हा. त्यामुळे एक पहिलं झाले. झालं ते ताना स. तीन झाले. हा. हा. आता तू वरून तुंबडा नावाचा रंग आहे, प्रचलित आहे तुंबडा. हा, मी कसं आहे की मातकट आणि हिरवा ह्याचं मी असं आहे. हे असं नाहीये. माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं आहे. वेडेपणा आहे हा. चुकीचं शिकवलं तुमच्या वडिलांनी तुम्हाला, कळतंय का? असं काही नाहीये तानाच दुधू पाजा वगैरे असं काही नाहीये. ताना पी ही नी पाजा असं येते, कळलं का? तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा असे ते रंग आहेत, कळलं का? तानासा दुधू हे पाजा असं काही नाहीच आहे. मूर्ख माणूस आहेस. मला तुझ्यासोबत अजिबात थांबायचं प्लीज थांबा मॅडम मॅडम थांबा प्लीज. जे म्हणतेस. वा 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 वा, अतिशय रंगतदार झाला कार्यक्रम, लय भारी. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई, मॅड परफॉर्मन्स होता. मी जाऊया गप्पांच्या गावाची आतुरतेने वाट बघत होते आणि खूप धन्यवाद तुम्हा दोघांना. आज गप्पा सादर केलात तुम्ही इथे खूप दिवसांनी. आम्ही खळखळून हसलो, मजा आली. प्रसादा, बहारदार, फार मजा आली. खूप दिवसांनी हा कार्यक्रम झाला या मंचावर, जाऊया गप्पांच्या गावा. कधी कधी मला तुमच्या दोघांबद्दल फार वाईट वाटतं की तुम्ही दोघं हा परफॉर्मन्स समोरून कधीच बघू शकत नाही. फार दुर्दैवी आहात तुम्ही त्या बाबतीत. पण आम्ही अत्यंत सुदैवी आहोत की आम्ही दोघं हा फॉर्मॅट आणि हा कार्यक्रम समोरून बघू शकतो, तो एन्जॉय करू शकतो, त्याच्याबद्दल बोलू शकतो. भन्नाट, अफलातून, फार मजा आली. थँक्यू. मंडळी, आज लहान मुलांच्या पाळणा घरात येणार आहेत एक आजोबा. बघूया तिथे काय धमाल घडतीये. इकडे 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 आपण ना चिमणी उड कावळा उड खेळूया. हा, चिमणी उडाली, कावळा उडाला, गरुड उडाला, गौरव मोरे उडाला, तू हरला. आम्ही ना तुला फसवलं. कसं काय? अरे गौरव मोरे उडतो, मी ऐकलंय. तो हास्य त्याच्या जीवावर उडतो. चल, काय पण बोलतोस? तुम्ही ना नेहमी मला असंच चिडवता आणि असंच फोटो करता. मी ना तुमच्यासोबत खेळणार. शांत होणार नको ना, दांगडो करू रे, नका कल्ला करू. नीट नीट. हळू हळू शिवाली, हळू बाबा. खाली ठेवतो नागोबाई. बाबा हळू. बाबा शिवाली हळू बेटा. सावकाश सावकाश. ए शिवाली 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 शिवाली. शिवाली मस्ती करायची नाही. हा. आणि बाबा, ओ बाबा, तुम्ही सुद्धा चांगल्या आजोबांसारखं राहायचं. हा हा हा. हे असं सारखं आयुष्यभर कच खाल्ले ना, म्हणून असं झालंय तुमचं ते. असे कोणाचे बाबा असतात का? हा, नसतात की नाही मला सांगा. हा हा. शिवाली, हा, मस्ती करायची नाही हा बेटा. नमस्कार नमस्कार नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार. आपले आहे बाबा ओळख, रोज नाही का भेटतो, त्यांना नमस्कार करा. नमस्कार. हे शिवाली, हे टकलू कोण आहेत? दत्तो, मोठ्या माणसांबद्दल असं बोलायचं नाही बेटा. दत्तूला वाईट वाटलं, दत्तू पाया पडतो. अरे 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 बेटा, हे उठ 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 मला, उठ उठ उठ. आई ग, किती ग तो गोड. किती ग ते मऊ मऊ. दत्तू असं नाही करायचं बेटा. असं नाही करायचं.
तुला वाईट वाटलं दत्तू पाया पडतो. अरे नको अरे नाही बेटा सारखं सारखं. अरे बापरे खूपच संस्कारी आहे हो. बापरे, ये इकडे येऊन बस बेटा तिकडे जा 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 जा. हा नाही मी काय नेहमी शिवाली इकडे येते. आज मी माझ्या बाबांना आणलेला आहे. असं का? काय मला जरा 2 तास महत्वाचं काम आहे. एक फंक्शन आहे जाऊन यायचंय आणि आमची ही पण आहे ती पण जरा बाहेर गेलेली आहे. तर बाबा इकडे जरा 2 तास थांबले तर चालतील ना? म्हणजे शिवाली काय हरकत नाही. 2 तासांनी आली की मग हिला घेऊन जाईल. चालेल 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 चालेल. बाबा या मी तुम्हाला बसवतो. या आजोबा या नका आरामात. बाबा असं करू नका. या सगळे दचकतात तिने मग. बरं ठीक आहे मग तुम्ही या. मी येतो 2 तासांनी. तेवढं जरा आज एवढी हेल्प करा. चला आपण डोकेमॉन खेळूयात. नाही आपण फायटिंग भुशुम. काय आहे शामराव काय आजकालची पोरं कसले गेम खेळतात काय डोकेमॉन काय आणि फायटिंग. तुम्हाला सांगतो शामराव आमच्या वेळेस ना गेम असायचे. तुम्हाला सांगतो आमच्या वेळेस ना असे भातुकलीचा खेळ खेळायचो आम्ही. बरोबर आहे आजोबा पण आता काय हे मॉडर्न पोर आहेत त्यांना असे महागडे खेळणे लागतात. नाही पण आपण पोरांना सवय लावायला पाहिजे ना. आपण त्यांना आवड लावून द्यायला पाहिजे. ए मुलांनो तुम्ही भातुकलीचा खेळ खेळणार का? भातुकली हा म्हणजे बावला बावलींचा खेळ. म्हणजे अगं डॉली हा चला मग आता इकडे असे घ्या हे दोन्ही बावल्या इथे असं घ्या तुम्ही. इथे घ्या आरामात. आणि आता आपण ठरवून घेतो. तर आता हे 2 बावला बावली हा बावला ही बावली. आता आपण यांचं दोघांचं लग्न लावायचं. शांत बस शिवाली. अगं गुच्चू पठाना बस बसून घे तू. चला तर आता हा मुलगा ही मुलगी आता या दोघांचं आपण लग्न लावायचंय. तुम्ही 3 जण मुलीकडचे आम्ही 3 जण मुलाकडचे. ठीक आहे चला लग्न करायचं आता. पण हे लग्न होणार नाही. हे लग्न मोडला. अरे नवऱ्या मुलीला तुम्ही फ्रॉक वर आणलात लग्नासाठी अजिबात चालणार नाही. चालेल कसं अजिबात चालणार नाही. अरे आपलं खानदान कुठलं आहे त्याची परंपरा काय आहे हे बघा. नवऱ्या मुलीला साडी पाहिजे. साडी चांगली पैठणी. साडी नको. साडी तर आपली मम्मी कुठे घालते साडी. ती तर ड्रेस घालते ना. त्याच तर दुःख आहे ग. तुझा बाप आहे ना तिच्या ताठाखालचा मांजर झालेला आहे. बायकोचा बैल झालेला आहे. नाही भातुकली मध्ये तरी का होईना शालू पाहिजे. शालू एकदम पैठणी घेऊन या. बायकोची एखादी साडी घेऊन या तुम्ही. बायकोची साडी मग अरे आमची परंपरा आहे. खानदान केवढा मोठा आहे आमचं. तुला सांगतो मुलांनो लक्षात ठेव लग्नात की नाही पेहरावाबद्दल आपण एकदम काटेकोर असणं गरजेचं आहे. आणि ही साडी आहे बा शालूनी. अरे बापरे एवढं मोठी साडी आणली. आता काय अख्खा मंडप बांधवलेला नाही. एक काम करूया कातर आहे का रे कातर. कातर कशासाठी? थांबा कात्री कशासाठी? इकडे जर साडी ऐका ना बघा तर तुम्ही आधी काय करतो काय करताय तुम्ही असं धर. अरे बापरे आजोबा अरे काय केलं तुम्ही? अरे माझ्या बायकोची साडी होती ती. अरे माझ्या चकने दुबर करून टाकली. वाट लावून टाकली. अरे तुम्हाला माहित नाही हा जर नवरा मुलगा जर चिडला ना तर तो तर तुमचं जगणं तिबार करून टाकेल. हे नवऱ्या मुलीला साडी नाही सौग पोरी. अरे वा 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 असं कसं साडी हात चालव पटपट. ओके चला आता आपण यांचं लग्न लावायचं. रेडी नाही ये शादी नहीं हो सकती. अरे लग्नासाठी अंतरपाठ कुठे? आजोबा कशाला काही बाई गोष्टी सुचवताय त्यांना? तुला माहित नाही आमचं घराणं केवढं मोठं आहे. अरे केवढी परंपरा आहे घराण्याची. अरे बावला बावलीचे लग्न आहे ना ते. घाबरू नका. इकडे बस इकडे बाळा. आरामात
मला ना एका गोष्टीचे बोलता कमाल वाटतंय बापा. बरं हे बाळ इतका वेळ झालं हू का चू करून नाही राहिलं. एवढा चांगलं चालू इथे पण त्याचं काही नाही, झोपलेलं आहे त्या आरामात. असू दे, तुम्ही त्याला काहीतरी दिलं असेल. आता लग्न करायचंय. अंतरपाट आणायचं. अंतरपाट कुठे आहे? ती साडी देऊ? साडी अशी थोत्रीत देऊ तुझ्या? साडी अंतरपाट म्हणून वापरणार आहेस? पांढरं कापड पाहिजे, पांढरं शुभ्र. आजोबा आता पांढरं कापड कुठून आणायचे? नाहीये पांढरं कापड. थांबा थांबा, नाहीये. मी काहीतरी जुगाड करतो. आजोबा काही करू नका ना तुम्ही, ऐका ना. एक मिनिट थांबा थांबा थांबा. काय करताय आजोबा? एक मिनिट. नाही नाही काय नाही पांढरं. हा एक मिनिट. अरे आजोबा 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 अरे नका ना. अरे तुमचे वय नाही. काय करताय तुम्ही आजोबा? पांढरं कापड मिळालं तुम्हाला माहित नाही? माझा शर्ट काय फाडला तुम्ही? आमच्या खानदानाची परंपरा माहित नाही तुम्हाला? अरे तुमच्या परंपरेच्या नादात माझी बोंबी दिसते ना इथे. हा लग्नात काय पुरुषांची बोंबी दाखवायची परंपरा आहे का तुमची? हिरा बोंबलीत मला काय करायचंय? अंतरपाट धरा का पोरींनो? हा चला अंतरपाट धरा. आता लग्न सुरू करूया बरं का? बरं मंगलाष्टका कोण म्हणणार आहे? तुम्ही. मीच म्हणू का? सगळी काम मला सांगता बाबा. बरं ऐका. हा चला. विशाखा समीर खांडेकर नम्रता अरुण पेडी श्याम राजपूत गौऱ्या वनिता ओमकार मोरे रसिका आणि शिवाली दत्तू बने चेतना आणि पृथ्वी येतो अदन मदन प्राजक्ताच्या हातात शोची दोरी सई आणि प्रसादोक शुभमंगल सावधान. थांबा. आता काय झालं आजोबा? हे शादी नाही हो सकती. अरे नवऱ्या मुलीने हुंडा कुठे दिलाय अजून? म्हणजे आजोबा 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 इकडे या इकडे इकडे परत तुम्हाला इकडे यावं परत तिकडे नाही 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 तुम्ही इकडे या इकडे या आजोबा आजोबा आजोबा. अरे आजोबा आजोबा अरे काय करताय तुम्ही? अरे ती लहान निरागस मुलं आहेत ना ती त्यांच्या मनात कशाला तुमच्या कुप्रथा भरवताय तुम्ही? हुंडा घेणं आणि देणं काय देणं गुन्हा आहे बरं का? हे आपलं ते बावला बावलींचं लग्न म्हणून आपलं जरा. आत्ता बावला बावलीचं लग्न सुचत आहे का तुम्हाला? एवढा वेळ तुम्ही बोंबलतोय तेव्हा काही नाही. बावला असो काही असो हुंडा घ्यायचा नाही पोरांनो. हुंडा घेणं म्हणजे स्वतःला जनावरासारखं बाजारात विकणं आहे. आणि आपण माणसं आहे का जनावर आहे? बघा बघा ती पोरं किती हुशार आहेत. ही जी आहे ना लहान गोड माणसं आहेत त्यांच्या तुमच्यासारखे लोक आहेत ना बुरसटलेले लोक ते असं काही बाई भरवतात आणि हळूहळू त्यांच्यात पशु पेरतात आणि मग समाजाला कीड लागून जाते. म्हणजे मी जरा आपलं गंमत म्हणून करत. अरे काय गमती गमतीत तुमच्यासारख्या लोकांनी अख्खा समाज बिघडवून टाकला ना. आता या नवीन पिढीला काहीतरी समाज घडवू द्या बुवा. शामराव मला माफ करा. तुम्ही माझे डोळे उघडले. ओव्हर ऍक्टिंग करू नका. अजिबात ओव्हर ऍक्टिंग करू नका. मग ओव्हर ऍक्टिंग करणारच ना. अरे ते जाऊ द्या पण आता हुंडा बिंडा नाही लेंगे. लगा शादी. मज्जा आली. सई काय म्हणशील? मला या मंचाची खासियत अशी वाटते की कन्व्हिक्शनच एवढं आहे प्रत्येकाचं की लहान मूल तर तुम्ही लहान मूल दिसायला लागता 3-4 सेकंदाला. दत्तू तुला दाढी असून सुद्धा तू लहान मुलगा दिसतोस. म्हणजे हे अशक्य आहे अनाकलनीय आहे पण हे घडतंय डोळ्यासमोर घडतंय आणि याचा खूप आनंद आहे. पॅडीदा काय करायचं तुझं यार? असं वाटत होतं की तू तसाच आहेस. बेरिंग घेतलं असं वाटतच नव्हतं. अफाट आहेस तू अफाट.
आउटस्टँडिंग. श्यामदादा फारच भारी. तुमच्या तोंडून काही शेवटची काही महत्त्वाची वाक्य, खूप इम्पॉर्टंट वाक्य, खूप कन्व्हिन्सिंग आणि खूप छान आली. त्यांनी खूप मजा आली. एक सिल्वर लायनिंग आलं परफॉर्मन्सला. आम्ही रुळलो, आम्ही गेलो खरंच पाळणाघरात. मज्जा. धन्यवाद. मंडळी, हास्य रागदारीनं आपलं काम चोख बजावलंय. हास्य रंगात आपण सगळेच जण न्हावून निघालोय आणि हीच वेळ आहे आपली ही मैफिल आटोपती घेण्याची. आता भेट होणार आहे उद्याच्या भागात. तेव्हा पाहायला विसरू नका. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.